मी काय म्हणतोय, बाबांना बोलून घेऊ. 5 दिवसापासून आहे ना भूत फिरतंय घरात आणि तो लहान आपण घाबरलेला आहे. मी काय म्हणतोय, त्या बाबाला कॉल केलाय मी. एक काम करू आपण, बाबांना घ्यायला तू जाशील बरोबर, बाबांना आणायची जिम्मेदारी तू. आणि मी काय म्हणतो, बाबा जे पण सांगतील ते लिहून येण्याची जिम्मेदारी तुझी बरोबर. मला बाबांना सगळं व्यवस्थित सांगावं लागणार आहे बरोबर. आणि तो लहाना कुठे गेलाय? तो मागच्या घरात होता. आता तो आता घाबरत नाही तो बरोबर. जेव्हा आवाज येतो तेव्हा बरोबर घाबरतो तो बरोबर आहे ना. तर मम्मी पण आता बाहेर गेली आहे, तर मम्मीच्या अंगात बी कधी कधी घुसून जातं ते भूत बरोबर आहे. हा मग अरे त्या दिवशी काय झालं माहिती का, तू बाहेर गेला होता त्या दिवशी मम्मीच्या अंगात घुसून गेली होती. हा होता त्या दिवशी, तू नाही होता. हा बाबा आले का? या 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 बाबा. नमस्कार बाबा, नमस्कार. अगळम बगळम भू. या घरामध्ये भूताची छाया आहे. हो बाबा, त्याच्यासाठी तर तुम्हाला बोलवलंय आम्ही. ठीक आहे, त्रास काय होतोय? त्रास असा आहे बाबा की याला भूता रात्री करतो आणि रात्री मम्मी जवळ झोपलेला राहतो. म्हणजे त्याची आत्या लागते, माझी आई लागते, तर तिथून उठून तो माझ्यापाशी येऊन जातो झोपायला. आणि रात्री हो, आणि ना पायलचा आवाज येत राहतो, छम 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 असा आवाज येतो. आणि कधी बोट तो नेहमी चोखत असतो का? हो हो, नेहमी त्याच्या तोंडात बोटच राहतात. ठीक आहे, बघावं लागेल ह्या घरामध्ये काय आहे ते मला व्यवस्थित बघावं लागेल. या जरा बसा, बालकला इथं बसवा. बसा बसा भाऊ, इथं बसा, खाली बसा, मी पण बसतो. नमस्कार कर बाबांच्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. जय भोलेनाथ, जय महाकाल. भाऊ असा हात जोडून घे, हात जोडून घे. इथं बैस बेटा, बसा. तुझ्या कानामध्ये मी 2 शब्द सांगतो, ते फक्त ऐकायचे तू. हा बेटा, आम्हाला नाही कळणार का बाबा? याचे नाव काय आहे? याचे नाव आयुष आहे बाबा. आयुष. आयुष नावाला राक्षस धन आहे, याचं नाव बदलावं लागेल. बरोबर, पण नाव हे तर कुंडली प्रमाणे असतं ना बाबा. कुंडली बदलावा. कुंडली कसं काय बदलेल? कुंडली ब्राह्मणाला 500 रुपये द्या, कुंडली चेंज होते. ब्राह्मण आहे तर असे व्यक्ती आहे का ते लग्नाची तिथी बदलवून टाकतात. ज्याचं लग्न जमत नाही त्याचं लग्न जमवून देतात, तर त्याची कुंडली काय बदलवून टाकेल तो. हे तर चुकीचं आहे ना बाबा, हे तुम्ही चुकीची सल्ला देताय आम्हाला. बाळाला त्रास आहे, तो भरपूर दिवस त्रास राहणार आहे. मग त्याचा दुसरा उपाय नाहीये? आहे नाव उपाय. नावाचा उपाय नाही, नाव बदलावं लागेल. आहे ना बाळा, नाव बदलावं लागेल तुझं. आयुष नावाला तुला राक्षस गण आहे, त्यामुळे तुला घरात भूता दिसतात. एक मूठ तांदूळ घेऊन ये जरा. मग तांदूळ पाहिजे? तांदूळ थांबा रे, याला व्यवस्थित ठेवा रे इथं रे. बाळा तुझ्या हरणाचा वर्ग आहे ना, हुशार आहे, चपळ आहे तू, भरपूर शांत राहतो, पण तुला भूतांमुळे त्रास होतो रे बेटा, बरोबर. बाबा हे तांदूळ आणले. जय माँ काली, जय भोलेनाथ महाकाल श्री कृष्ण. हे हातामध्ये ठेवा बेटा. मूठ वाढून घ्या, अशी मूठ वाळा. अशी मूठ वाढून घ्या असं. बाबा सांगतात तसं करा बरं का. हा, हुशार. तुम्हाला ते गाणं सांगतोय मी. घरात आवाज येतो कसला? हो, छमछम आवाज येतो. मगाशी सांगितलं ना मी, येतो आवाज. आवाज येतो बेटा, छमछम आवाज येतो, घुंगरूंचा आवाज येतो. घुंगरूंचा आवाज येतो. भूता दिसतं तुम्हाला असं विचारताय बाबा? भूता दिसतं घरात? भूता दिसतो? मला दाखव जो कुठं दिसतं तुला भूता. तुम्हाला आजपर्यंत पाहिला का? हो, भूता बघितला आम्ही. बघितला? हो. कोणी कोणी बघितला? हा, चारींनी बघितला आम्ही. बरं. हो, मी 5 वेळेस बघितलं. ठीक आहे, ठीक आहे. जी डबाक डमडम असा काही आवाज येतो का? नाही, तसा नाही येत. नाही ना? नाही, छमछम आवाज येतो. याला येतो हे वाटतं, तो हा म्हणतोय. जिम डमाकडम असा आवाज येतो बेटा तुला? हा, याला येत असेल मग. ह्या हे बालका मला सांगा, जेव्हापासून हा घरात आला तेव्हापासून घडायला लागले बाबा हे. असं आहे. हो,
याच्या मागे मागे तर नाही आलं भूत असं काही? हे राक्षस गण हे त्याच्या नावावर अशी त्याचं नाव बदलावं लागेल हो. काही करून. पण माझे तर देवगण आहे, मला दिसायला नाही पाहिजे. मी त्याच्या सोबत राहतो म्हणून तर नाही तसं ठीक काही. आहे, एक पातेल्यात स्वच्छ पाणी, जे स्त्रीने हात लावला नाही तसा एक पातेल्यात पाणी आणा. मार्ग काढून देतो, घाबरू नको बेटा. पाणी आणून दे. मी पाणी आणतो. हं? ये आता तर ठेवा. हातातच ठेवा. एका हाताने आताच ठेव. थांब इथं थांब. इथं थांबतो मी, पाणी आणतो. बाबा हे पाणी हातात ठेवा, हातात ठेवा. तांदूळ हातात ठेवा. हातात राहू द्या, मी सांगतो तेव्हा टाका. याच्यात टाका तांदूळ, सगळे टाका. टाक भाऊ, टाक याच्यात टाक. टाका याच्यात बाळ. झटकून घ्या हात. या बाळाला नेतो. याला भूताकुडी दिसतो. तुम्ही इथेच थांबा, तुम्हाला दाखवू शकेल ना? हो हो, दाखवू शकेल ना तो. बर, त्या तो बरोबर. दाखवशील ना तू बाबांना भूत कुठे आहे? हा. तुम्ही इथेच थांबा, हो हो तुम्ही हलू नका. हो. जय भोलेनाथ भोलेनाथ, ओम शोम शोम. दाखव चल बाबांना बेटा, भूता कुठं दिसतो, दाखव. भूता कुठे आहे? भूता दाखवून दे. चल बेटा. आमची आवश्यकता नाही का बाबा यायची? नाही, तुम्ही इथेच थांबा, तो बरोबर दाखवेल. नाही म्हणतोय तो पण. कुठे आहे बेटा भूता? कोणत्या ठिकाणी दिसतो तुला भूता? कुठे कुठे दिसतो तुला भूता? इथं भूता इथे दिसतो, या ठिकाणी. ठीक आहे. जय महाकाल, बम बम भोले, बम बम भोले. जय महाकाल, अगलम बगलम बू. आता त्या बालकाला इथे राहू द्या. हा मला थोडं त्या रूम मध्ये जरा चेक करायचं आहे. चालेल. बसा जरा तुम्ही, बाळाला तर बस. त्या ठिकाणी त्या रूम मध्ये धन आहे, धन आहे. धन आहे. आणि त्यावर धन आहे घरामध्ये. त्यावर भूत बसलेलं आहे. भूत बसलेला आहे. त्याच्यामुळे ते घुंगरूचे आवाज जे येतात ते तिथं बसलेलं आहे धनावर. त्या भूतला काढून धन मिळू शकते आपल्याला. पण मी 5 मोहरा घेईल. 5 मोहरा भेटेल ना बाबा तुम्हाला? 5 मोहरा. 5 मोहरा बाबांना देऊन बाकी सगळं आपलं भूता गेला चुली. भूता मी काढून देईल. हो. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. 1 डझन अंडी. 1 डझन अंडी. 1 डझन अंडी. हो, कारण त्या भूताने आता मला याच्यात सर्व दिसलंय. आता पैशांचा जुगाड करावा लागेल अंडीसाठी. मला याच्यात सर्व दिसलंय. त्या भूताने 1 डझन अंडी खाल्ल्याने पोट फुगलं आणि ते मेलेलं आहे. म्हणजे पहिले जे भूत होतं, म्हणजे हा. व्यक्ती होतं, ते खाऊन सनी मेलेलं मेलेलं त्याला अंडीच आहे. पाहिजे. मग त्याला 12 अंडी द्यावे लागतील, तेव्हा तेव्हा ते बरोबर मी काढून नेईल. बरं. 1 बकरीच्या कलिजा, हम्म. गाढवाचं लीद, बाप. गाढवाचं लीद ते तुम्हाला आणावं लागेल. अमावश्याला, पुढच्या अमावश्याला येईल आणि ते काढून जाईल. म्हणजे अजून 10 दिवस बाबा.
हो हो 10 दिवस या बाळाला सांभाळावं लागेल. तू घाबरत राहील का तसंच? आता तर तुम्हाला सांभाळावं लागेल थोडा वेळ. 5 दिवस तसा मी त्याला- 10 दिवस काढून घेऊ. तसं त्याला मी रक्षा देईल, शांततेने झोपेल तो. थोडं त्याला रात्री दरवाजा उघडा ठेवू नका. त्या घरात त्याला जास्त जाऊ नका द्या. अंडी मुळीच खायला देऊ नका. पण एक पर्याय आहे का, माझ्यापाशी येऊन जातो तो रात्री मग ते घाबरवतो त्याला. हा किंवा त्याला माझ्यापाशी घाबरवतो. झोपला तर मम्मीकडे चालला जातो तो. त्याला घाबरवतं ना ते रात्री. पण एवढं नक्की त्या बालकामुळे तुम्हाला त्रास कमी होतोय. होतोय म्हणजे आधीपासून होता तो. कमी होतोय. बालक असल्यामुळे काही करू शकत नाहीये. बरोबर. हा बालक कुठे बाहेर गावी गेला, तुम्ही घराला कुलूप लायचं, तुम्ही त्याच्यासोबत 2-4 दिवस जायचं. हा एक मार्ग आहे, जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत. बाबा मी तुम्हाला 500 रुपये देईल. मोरा तर देईलच, पण वरतून 500 रुपये देईल पूर्ण काम झाल्यावर. मूर्ख माणसा, 500 रुपये? 500 रुपये भरपूर होता बाबा. 5,000 घेईल. 5,000? 5,000 रुपये घेईल, नाही तर येतो मी. नाही बाबा. 5 दिवसापासून त्रास होतोय बाबा. 5,000 नाही, तुम्ही 6,000 घ्या, पण पूर्ण काम झालंच पाहिजे बाबा. 5,000 आणि 5 मोरा. हो. भूता काढून देईल. बालकाला सुख शांतीने झोप लागेल. भूता करणार नाही. ओम बम 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 बोले छू म्हणतात. काय मी भरवून जाईल बाबा. बाबाला पाया पडत. जय भोले. गडम बगडम भू. येतो मी. हो या.